नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की थंबनेलमध्ये तुम्ही बघताय, आपण काय बघतोय, एक पॉलिटीमधला अवघड मुद्दा आहे, तो म्हणजे भारतीय संघराज्य व्यवस्था। आणि बऱ्याचदा प्रश्न येतात की कोणती वैशिष्ट्ये संघराज्यात्मक आहे, कोणती गैर संघराज्यात्मक आहेत, आणि त्यावर विचारलेले स्टेटमेंट, वाटाघाटीचं संघराज्य कोण म्हटलंय, त्यानंतर अर्धसंघराज्य कोण म्हटलंय आणि का म्हटलंय, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे। तर बेटा या सगळ्या गोष्टींवर आपण काय करतोय, आता त्यावर प्रकाश टाकतोय। ठीक आहे, त्यापूर्वी सांगतोय, विदर्भ आयएस अकॅडमीने जी तुमची परीक्षा 1 महिना एक्सटेंड झाली आहे, तर त्यासाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, जी टेस्ट सिरीज 5 जानेवारी पासून चालू होणार आहे। 199 रुपये केवळ शुल्काला ऑनलाईन मध्ये अवेलेबल आहे, आणि ती तुम्हाला यवतमाळला नायक बापूजी अने महिला महाविद्यालय, खामगावला जीएस कॉलेज खामगाव, अमरावतीला सेंट थॉमस महाविद्यालय, ठीक आहे, इथे, आणि पुण्याला जे आहे, तर पुण्याला तुम्हाला ती काय आहे, तर आपल्या म्हणजे सेंटर जे आहे विदर्भ आयएस अकॅडमीची जी शाखा आहे तिथे मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला पेपर 5 जानेवारी, दुसरा 12 जानेवारी, तिसरा 19 आणि 26 जानेवारीला असेल, रविवारी 11 ते 12 दरम्यान। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आयोगाच्या धर्तीवर टेस्ट पेपर घेतोय, बायलिंग्युअल, आणि तुमची OMR सीट आपण मशीनद्वारे चेक करून तुमचे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये रँकिंग लावणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्पर्धेत कुठं आहो हे समजेल। ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथं घेतलंय। आणि पेपर नंतर सेंटरवर तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन होईल। ठीक आहे, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की असं कोणी करत नाही, आपण सेंटरवर डाऊट क्लिअरिंग सेशन करतोय, आणि याचे विश्लेषण जे आहेत, हे विश्लेषण तुम्हाला ॲपमध्ये आपल्याला मिळतील। ओके, ही टेस्ट सिरीज आहे। तर परत एकदा सांगतो, यवतमाळ, खामगाव, अमरावती आणि पुणे या ठिकाणी असेल, आणि सेंटरवर होणारी परीक्षा आहे। ओके, चला आता बघा, आता मुद्द्याकडे येतोय आपण, भारतीय संघराज्य व्यवस्था। आता जेव्हा मी संघराज्य हा टॉपिक शिकवतो, तेव्हा मी एक मुद्दा नेहमी सांगत असतो, ठीक आहे, की जो भी लाना दो लाना। ऐकलं असेल ना तुम्ही, की भाई जो भी लाओ दो लाओ। ओके, आता भारतीय घटना जी आहे, थोडंसं लेंदी लेक्चर होईल, मला माहिती आहे की तुम्हाला लेंदी लेक्चर्स आवडतात, कारण की इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात। तर आज खूप साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तर बघा, भारतीय म्हणजे घटना जर तुम्ही बघितली, तर भारतीय घटनेच्या आर्टिकल 1 बद्दल आपण सुरुवातीला बोलू। 1 ला बोलल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील। तर बघा, आपलं संविधानाचं जे आर्टिकल 1 आहे, ओके, हे आर्टिकल 1 बघा काय म्हणतंय। ठीक आहे, आर्टिकल 1 म्हणतंय इंडिया दॅट इज भारत, म्हणजे दोन नावं स्वीकारली आहेत आपण, एक इंडिया आणि दुसरं म्हणजे भारत, असे दोन नावं संविधानानं स्वीकारलेली आहे। इंडिया दॅट इज भारत शॅल बी, ठीक आहे, शॅल बी, विल बी नाही, शॅल बी असेलच, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे भारत हा काय असेल, हा संघ राज्य नसून हा काय असेल, एक राज्यांचा संघ असेल। म्हणजे याचा अर्थ असा होतोय की भारत, इंडिया म्हणजेच भारत हा काय असेल, हा संघ राज्य नसून हा राज्यांचा संघ आहे। मग आता प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला की सर, राज्यांचा संघ का म्हटलं, संघराज्य का म्हटलं नाही? तर याच्या मागे एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्यायचं। सर्वात पहिले संघराज्य ही कन्सेप्ट काय असते समजून घ्या। तर भारतीय जी घटना आहे त्याच्या अनुच्छेद 1 मध्ये राज्यांचा संघ ही कन्सेप्ट आली आहे। तर सर्वात पहिले कन्सेप्ट समजून घेऊ की आपण संघराज्य काय असतं। बघा लक्षात द्या, मी फार तुम्हाला असं क्रिटिकल लँग्वेज मध्ये नेत नाही, जेवढी कंबाईन परीक्षेची डिमांड असतं त्या पद्धतीने घेतोय। ठीक आहे, नाही तर एकदमच आपण डीपला जाऊन काही उपयोग नाही, जेवढी परीक्षेची उथळ डिमांड आहे तेवढ्या गोष्टी आपण समजून घेऊ। तर संघराज्य या संकल्पनेमध्ये काय होत असतं माहिती आहे का, दोन गोष्टीचा समावेश होतो। पहिला शब्द म्हणजे संघ, कारण की आपल्या घटनेत केंद्र हा शब्द कुठेही वापरला नाही, तर काय वापरला आहे, युनियन किंवा संघ वापरला आहे। आणि दुसरं म्हणजे राज्य, सो राज्य म्हणजे घटक राज्य, ज्याला आपण स्टेट्स म्हणतो ना, ते स्टेट्स म्हणजे ज्या ठिकाणी एक केंद्र असतं आणि त्याच्या नियंत्रणाखाली राज्य असतात, त्याला आपण संघराज्य म्हणतो। म्हणजे संघराज्य या कन्सेप्टमध्ये फक्त तुम्हाला दोनच गोष्टीचा समावेश होताना दिसतोय। नंबर 1 तो म्हणजे केंद्र, आणि नंबर 2 म्हणजे स्टेट्स, म्हणजे युनियन टेरिटोरीज वगैरे आहे का, नाही। तर संघराज्य या संकल्पनेमध्ये नंबर 1 ते म्हणजे संघ, संघ म्हणजे केंद्र, आणि बी ते म्हणजे तिथं असणारी घटक राज्य।
ओके, याला कुठे घटक राज्य म्हणतात, कुठे कॅटॉन्स म्हणतात, कुठे स्टेट्स म्हणतात, वेगवेगळे असं नावं दिल्या जाते. मग आता सर संघराज्य कसे निर्माण होतात, तर बेटा संघराज्य निर्माण होण्याचे 2 पद्धती आहेत. ठीक आहे, आता 2 पद्धती कोणत्या आहेत व्यवस्थित समजून घ्या. पहिली पद्धत आहे संघराज्य बनण्याची, ती म्हणजे एकात्मीकरणाद्वारे, म्हणजे एकत्रीकरण. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतोय की संघराज्याची निर्मिती कशी होत असते. संघराज्याची निर्मिती पहिले होत असते एकत्रीकरणाद्वारे, आणि एक असतं ते म्हणजे विघटनाद्वारे. आता एकत्रीकरण काय आहे आणि विघटन काय आहे हे आपण समजून घेऊ. म्हणून तुम्ही नेक्स्ट हेडिंग द्या, काय माझ्यासोबत नोट्स काढायचे सर्वांनी. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग द्या की संघराज्य, फॉर्मेशन ऑफ फेडरल किंवा फेडरलिझम. ओके, संघराज्य निर्मिती कशा प्रकारे होते, फेडरल सिस्टीमची निर्मिती कशी होते. तर सर्वात पहिला मुद्दा आहे एकत्रीकरणाद्वारे. आता एकत्रीकरण म्हणजे काय, मी एक उदाहरण देतो, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे USA. समजून घ्या की समजा USA मध्ये काय झालं होतं, USA मध्ये 13 समजा वसाहती होत्या असं आपण समजून घेऊ, आणि ह्या वसाहती म्हणजे हे 13 स्टेट्स होते, किंवा असं म्हणून 13 वेगवेगळे देश होते. या 13 देशांना असं वाटलं की जर आपण स्कॅटर्ड राहिलो, वेगवेगळं राहिलो, तर काय होऊ शकेल, कदाचित आपण परत एखाद्याच्या पारतंत्र्यात जाऊ. म्हणून हे 13 लोक एकत्र आलेत. ओके, आणि यांनी एकत्र येऊन काय केला, एक करार केला किंवा तह केला. आणि या तहामध्ये काय सांगितलंय की आपण हा तह कशासाठी करतोय, तर हा करतोय आपल्या संरक्षणासाठी. आपण जर वेगवेगळं राहिलो तर कदाचित आपल्याला धोका असेल परकीय आक्रमणापासून, त्यापेक्षा आपण काय करूया, सोबत राहूया एकत्र. ठीक आहे, कोणी संरक्षणासाठी एकत्र येतात, काही लोक आर्थिक दृष्ट्या एकत्र येतात, कारण की त्यांना माहिती आहे आपण एकटं जर राहिलो तर आपण आपली स्वतःची एक बँक असणं, रिझर्व्ह बँक असणं हे अवघड जाईल, व्यापार धोरण ठरवणं अवघड जाईल, त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी ठरवणं अवघड जाईल. त्यापेक्षा आपण काय करायचं, संरक्षण, आर्थिक, ठीक आहे, चलन वगैरे या सगळ्या हेतूसाठी आपण काय करायचं, एकत्र यायचं. आणि हे एकत्र येऊन मग काय करतात, जेव्हा अनेक राज्य असतात. आता लक्षात घ्या, पॉलिटीमध्ये राज्याला राज्य म्हणजे देश होते. ठीक आहे, आलं लक्षात. सो अनेक राज्य काय होतात, हे एकत्र येतात, कशाद्वारे, कराराद्वारे एकत्र येतात, आणि हे काय करतात, एक संघराज्य स्थापन करतात. आणि या संघराज्याला काय म्हणतात, या संघराज्याला म्हणतात, बघ भाई आम्ही आमचं कारभार बघू स्वतंत्रपणे, तू तुझं बघ, फक्त आम्ही आमचे काही विषय तुम्हाला ट्रान्सफर करतोय. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, सिक्कीम नावाचं एक राजेशाही सत्ता होती जी भारताच्या शेजारी राहायची. मग त्या सिक्कीमच्या राजाला असं वाटलं की आपल्यावर जो चायनाचा जो दबाव आहे, त्या दबावाला बळी पडण्यापेक्षा आपण भारतासोबत एक करार करायचा सामिलीकरणाचा. आणि त्यांनी भारतासोबत सामिलीकरणाचा करार केला. आणि भारताला काय म्हटलं, देख बाई, आमचं दळणवळण, आमचा परराष्ट्र व्यवहार आणि आमचं जे संरक्षण आहे हे काम तुम्ही बघायचे, म्हणजे भारतानं बघायचे, बाकी आमचं स्वतंत्र असू. जसं जम्मू काश्मीरच्या राजा हरिसिंगने काय म्हटलं की आम्ही तुमच्यामध्ये समाविष्ट होतो, पण आम्ही जास्त इंटरफेअर करू देणार नाही, तर आमच्या फक्त काय करावं लागेल, परराष्ट्र व्यवहार, त्याच्यानंतर दळणवळण आणि तिसरं म्हणजे संरक्षण, एवढ्याच भूमिका आम्ही तुम्हाला देतोय, बाकी आम्ही बघून घेऊ. सो अशाच प्रकारचे करार एकत्र होतात आणि एकत्रीकरणाद्वारे स्टेट्स एकत्र येतात. आता एक लक्षात ठेवायचं, या करारामध्ये अनेक साऱ्या अटी असतात. आता त्या अटीमध्ये काय असू शकतं, अटीमध्ये असू शकतं की कोणतंही स्टेट म्हणजे एनी स्टेट, कोणतंही राज्य, कोणताही देश म्हणा, त्यामधला एनी स्टेट हे काय होऊ शकतं बेटा माहिती आहे का, हे बाहेर निघून जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगू का, युरोपियन युनियनचं नाव ऐकलं तुम्ही, त्यातून ब्रिटन बाहेर पडलं ना, त्याला ब्रेक्झिट म्हणतात. म्हणजेच काय असतं की जेव्हा अनेक सारे स्टेट्स हे करार किंवा तहाद्वारे एकत्र येतात, ज्याचा हेतू हा संरक्षण किंवा आर्थिक हेतू असतो, आणि अनेक राज्य मिळून एक संघराज्य स्थापन करतात, म्हणजे राज्य केंद्राला जन्म देतात. अशा वेळेस अट काय असते की जेव्हा आम्हाला बाहेर वाटलं तेव्हा आम्ही यामधून बाहेर पडू शकतो. अशा गोष्टीला आपण काय म्हणतोय, अशा गोष्टीला म्हणतो एकत्रीकरणाद्वारे आलेलं संघराज्य. आणि लक्षात ठेवायचं, या संघराज्यामध्ये जे संघराज्य असे निर्माण झाले असतात, तिथं प्रॉपर एक फॉर्म्युला लागू होतो, त्याला म्हणतात TTMM. TTMM म्हणजे काय, तू तेरा मैं मेरा, जो भी लाना दो लाना. समजून घ्या, आपली ही ट्रिक आहे, काय, जो भी लाना दो लाना, म्हणजे जे काही असेल ते दोन असेल, नागरिकत्व दोन असेल, घटना दोन असतील, ज्या सगळ्या गोष्टी, न्याय व्यवस्था त्या दोन असतील,
म्हणजे ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यात 2 असायला हव्यात. ठीक आहे, हे झालं एकत्रीकरणाद्वारे. आणि जर तुम्हाला एकत्रीकरणाद्वारे जर विचारलंय, ठीक आहे, तर समजून घ्यायचं की याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकेल, काय, USA. क्लिअर? अनेक सारे आहेत, फक्त एकच उदाहरण सांगतोय. आता दुसरं जाऊ आपण, ते म्हणजे विघटनाद्वारे. विघटन म्हणजे वेगळं होणे, सेपरेशन होणे. ठीक आहे, आता विघटनाद्वारे म्हणजे काय होतं की समजून घ्या की आता समजा इंडिया आहे, भारत आहे. तुम्हाला काय दिसेल, इंडियाचा आकार जो आहे, आकार म्हणजे भौगोलिक क्षेत्र, आकार काय हा प्रचंड आहे. नंबर 2, आपल्या इथली जी लोकसंख्या आहे बाळांनो, ही लोकसंख्या काय आहे, ही लोकसंख्या सुद्धा प्रचंड आहे. मला सांगा, जर आपल्या देशात प्रचंड मोठा आकार आहे, म्हणजे आपलं क्षेत्रफळ 32,87,273 चौरस किलोमीटर आहे, त्यानंतर लोकसंख्या आपली जवळपास 145 कोटीच्या इथे दिसते. त्यानंतर आपल्या इथे काय दिसतंय तुम्हाला, समाजामध्ये अनेक सारी सांस्कृतिक, त्याच्यानंतर भाषिक, ओके, त्याच्यानंतर जातीय आणि धर्मीय विविधता दिसते. दिसतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काय दिसते, लोक दिसतात, जे संस्कृतीच्या आधारावर वेगळे आहेत, भाषेच्या आधारावर वेगळे आहेत आणि धर्माच्या आधारावर वेगळे आहेत. मग अशा वेळेस एवढ्या मोठ्या देशाचा कारभार करण्यासाठी आपल्याला काहीतरी सिस्टीम करावी लागते. म्हणून आपण काय करतो माहिती आहे का, आपला जो देश आहे या देशाची प्रशासकीय विभागणी करतो. प्रशासकीय विभागणी म्हणजे काय, प्रशासन करण्यासाठी आपण याची विभागणी करतो. आणि ही जी प्रशासकीय विभागणी आहे, याचा म्हणजे ही विभागणी करण्याचा मूळ उद्देश काय आहे, तो म्हणजे प्रशासन व्यवस्थित चालवणे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात प्रशासन कसं होतं, सर्वात पहिले आपल्या इथं गाव स्तर असतो, ग्राम असतात. हे गाव एकत्र आले की यांचा एक ब्लॉक बनतो, एक तहसील बनते. ठीक आहे, अनेक तहसीली एकत्र आल्या की त्याचा उपविभाग बनतो. माहिती आहे ना तुम्हाला? बघा, पहिले तुमचं गाव असतं, अनेक गावांचा एक तालुका बनतो, तहसील बनते, 2 तहसीलाचा एक उपविभाग बनतो जिथे SDO काम करतो. ठीक आहे, उपविभाग अनेक एकत्र केले की त्याचा जिल्हा बनतो, जिल्हा एकत्र केले की त्याचा महसुली विभाग बनतो. ओके, महसुली विभाग एकत्र केलेत की त्याचं स्टेट बनतं, राज्य बनतं, आणि राज्य बनले की त्याचं बनतं एक देश. म्हणजे आपल्या देशात ही प्रशासनाच्या दृष्टीने केलेली सोय आहे. कळालं? म्हणून एक लक्षात ठेवायचं, भारत हे कोणते राज्य कराराने एकत्र आले नाही. असं झालं का गुजरात, महाराष्ट्र, UP, बिहार हे एकत्र आले आणि यांनी म्हटलं चला गड्या आपण काय करू, संरक्षणासाठी एकत्र येऊ, असं झालं का? नाही. म्हणजे भारतात राज्यांनी केंद्र बनवलं नाही, केंद्रानं राज्य बनवले. म्हणजे आजही बघा, समजा महाराष्ट्राचं प्रशासन करणं कठीण जात आहे सरकारला, तर सरकार काय करेल, महाराष्ट्राचे 2 राज्य बनवेल. मी एक्झाम्पल सांगतोय बरं, कळालं का तुम्हाला? आणि एक लक्षात घ्यायचं, अशाच प्रकारे म्हणून तुम्हाला असं दिसेल काही राज्य हे एकत्रीकरणाद्वारे तयार होतात आणि काही विघटनाद्वारे. आणि भारत हे कशाद्वारे तयार झालाय, विघटन. म्हणून देशाचं प्रशासन व्यवस्थित चालावं यासाठी, म्हणजे हा जो आपला एवढा मोठा देश आहे, ठीक आहे, हा एवढा मोठा देश आपला प्रशासन व्यवस्थित चालावं म्हणून आपण याची काय केली आहे बाळांनो, याची आपण विभागणी केली आहे. आलं लक्षात? सो असे 2 फॉर्म्युला असतात, एकत्रीकरणाद्वारे आणि विघटनाद्वारे. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, मग सर हे शासन चालतं कसं, तर लक्षात घ्यायचं, काही देशामध्ये काय असतं, एकात्मिक व्यवस्था असते. म्हणजे गव्हर्नमेंट जी असतं ना, ही एकात्मिक व्यवस्था असते. आणि काही देश जे असतात, या देशामध्ये तुम्हाला असं दिसेल संघराज्य व्यवस्था दिसते. व्यवस्थित एक एक मुद्दा आपण कव्हर करू, शेवटपर्यंत लेक्चर बघा, शेवटपर्यंत बघितल्यानंतर मग तुमच्या सगळ्या काही कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. ठीक आहे, तर एकात्मिक व्यवस्था आणि संघराज्य व्यवस्था म्हणजे समजून घ्या. एकात्मिक व्यवस्थेमध्ये काय असतं बेटा, केंद्र पॉवरफुल असतं, म्हणजे राज्याला तितकेसे अधिकार नसतात. ठीक आहे, कोण पॉवरफुल असतं, केंद्र पॉवरफुल असतं. आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये काय झाले असतात, जे सगळे अधिकार असतात, ह्या अधिकारांची काय झाली असते, विभागणी झाली असते. अधिकार विभागणी म्हणजे काय, केंद्राच्या कायदे करण्यासाठी केंद्र सूची असेल, राज्याचे कायदे करण्यासाठी राज्य सूची असेल, केंद्राचं गव्हर्नमेंट वेगळं असेल, राज्याचं गव्हर्नमेंट वेगळं असेल, केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी असेल, राज्याची न्यायव्यवस्था वेगळी असेल, केंद्राचं नागरिकत्व वेगळं असेल, राज्याचं वेगळं असेल, जो भी लाना 2 लाना वाला आयटम असेल. इथं काय असेल, जो है वो मेरा है, जो तेरा है वो मेरा है. समजलं का? म्हणजे केंद्र काय म्हणतंय,
केंद्राचे पण अधिकार माझे आणि राज्याचे पण माझे. म्हणजेच या संघराज्य व्यवस्थेमध्ये अधिकारांची प्रॉपर विभागणी झाली असते केंद्र राज्या दरम्यान. तर एकात्मिक व्यवस्थेमध्ये तुम्हाला काय दिसतं, केंद्र पॉवरफुल दिसतं. मग सर इथं राज्य नसतातच का, तर राज्य असतात. समजा इथं केंद्र असेल म्हणजे एक देश असेल आणि तिथं राज्य असतात. समजा जर राज्य असले तर राज्य असल्यास ते कोणाच्या नियंत्रणाखाली असतात, केंद्राच्या नियंत्रणाखाली. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या देशात तुम्हाला केंद्रशासित प्रदेश दिसतात ना. मग मला सांगा केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे अधिकार आहेत का, नाही. तर केंद्रशासित प्रदेश हे काय करतात, हे आपल्या केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करतात. सो असे दोन प्रकारचे संघराज्य मॉड्यूल असतात. आलं लक्षात. म्हणून इथं दोन शासन असतात. ठीक आहे, इथं काय असतात, दोन शासन, दुहेरी शासन व्यवस्था असतात. एक असतं केंद्र शासन ज्याला आपण संघ शासन म्हणतो, जे केंद्राचा कारभार बघते, आणि राज्याचा कारभार बघण्यासाठी काय असतंय, राज्य शासन असतं. ठीक आहे, राज्य शासन. कळालं का. म्हणून ना दोन प्रकारचे संघराज्य असतात, एक असतात एकात्मिक, एक असतात संघराज्य व्यवस्था. आणि एकात्मिकचे जर उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर जपान आहे, इटली आहे, ब्रिटन आहे, ब्रिटन, जपान, ठीक आहे, चीन आहे. अशी उदाहरणं जे आहेत हे उदाहरणं तुम्हाला काय सांगता येईल, हे एकात्मिक व्यवस्था तुम्हाला दिसून येते. आणि तेच जर तुम्ही बघितलंय तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा ऑस्ट्रेलिया आहे, स्वित्झर्लंड आहे. हे कशी दिसतात तुम्हाला, इथं केंद्र आणि राज्यांची विभागणी झालेली दिसते. आलं का लक्षात, कळालं. चला मी परत एकदा सांगतोय बघा काय काय मुद्दे बघितले आपण. पहिला मुद्दा बघितला की आपलं संविधान जे आहे आर्टिकल 1 काय म्हणते, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. भारत हा काय आहे, राज्यांचा संघ आहे. ठीक आहे. आता संघराज्य म्हणजे काय असतं, संघराज्य म्हणजे इथं दोन युनिट असतात, एक असतं केंद्र शासन, एक असतं राज्य शासन. म्हणून संघराज्य या कन्सेप्ट मध्ये संघ आणि घटक राज्य यांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे की संघराज्याची निर्मिती कशी होते, तर एक तर एकत्रीकरणाद्वारे आणि विघटनाद्वारे. एकत्रीकरणाद्वारे म्हणजे काय असेल की अनेक सारे देश करार आणि तहाद्वारे एकत्र येतात, संरक्षण आर्थिक हेतूसाठी एकत्र येतात आणि एक संघराज्य स्थापन करतात ना. आपल्या अधिकारापैकी काही अधिकार हे केंद्राला देतात आणि इथून या राज्यांना कधीही बाहेर पडण्याचा अधिकार असतोय. ठीक आहे. आणि इथं प्रॉपर अधिकाराची विभागणी झाली असते. विघटनाद्वारे म्हणजे जेव्हा देशाचा आकार प्रचंड मोठा असतो, लोकसंख्या प्रचंड असते, देशामध्ये खूप सारी विविधता असते, अशा वेळेस प्रशासकीय विभागणीसाठी देशाचे अनेक छोट्या छोट्या राज्यामध्ये तुकडे केले जातात, त्याला आपण म्हणतो संघराज्य. आणि भारत हे या प्रकारचं आहे. त्यानंतर बेटा एकात्मिक व्यवस्था म्हणजे काही ठिकाणी शासन व्यवस्था तुम्हाला कशी दिसेल, एकात्मिक. एकात्मिक म्हणजे सगळे अधिकार पॉवरफुल केंद्र असतं. ठीक आहे. आणि जर राज्य असतील तरी ते केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करतात. ठीक आहे. आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये अधिकारांची विभागणी हे केंद्र आणि राज्या दरम्यान असते. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर विभागणी झाली असते, त्याला संघराज्य व्यवस्था असे म्हणतात. मग सर महत्वाचा मुद्दा हा आहे, आता येतो आपण मूळ मुद्द्याकडे. भारताला बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये क्वेश्चन विचारला की भारत हे संघराज्य का नाही, भारत हे संघराज्य आहे का, असं बाबासाहेबांना क्वेश्चन विचारला. ठीक आहे. काय विचारलाय प्रश्न की भारत हे संघराज्य आहे का, तर बाबासाहेबांनी म्हटलं की नो. ठीक आहे. भारत हे संघराज्य नसून हे काय आहे, राज्यांचा संघ आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ते उत्तर काय होतं, ते उत्तर दिलं होतं इतरांपेक्षा वेगळं आहे. कळालं. आता मी तुम्हाला काही मुद्दे बोलतो, लक्षात घ्या. मग बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही असं का म्हणताय, का म्हणताय की बाबा तो राज्यांचा संघ आहे, संघराज्य नाही. तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणतात भारत हा राज्यांचा संघ आहे कारण भारतातली जी राज्य आहेत, राज्य म्हणजे घटक राज्य, महाराष्ट्र, गुजरात, यूपी, राज्य हे कराराने एकत्र नाहीत. बरोबर ना. भारतातले राज्य कराराने एकत्र आले आहेत का, नाही. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं की भारतातले राज्य हे कराराने एकत्र नाहीत, म्हणून ते काय नाही, संघराज्य नाही, राज्यांचा संघ आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतंही राज्य असेल, म्हणजे महाराष्ट्र, यूपी, गुजरात, बिहार, सिक्कीम, अरुणाचल, कोणत्याही राज्याला भारतातून काय नाही बेटा, फुटून निघण्याचा अधिकार नाही. कोणी म्हणू शकता, जसं ब्रिटन बाहेर पडलं युरोपियन युनियन मधून, भारतात महाराष्ट्र म्हणू शकते का नाही आम्हाला वेगळा देश पाहिजे.
भारतात वेगळ्या राज्याची मागणी करणे हे संविधानिक आहे, पण वेगळ्या देशाची मागणी करणे हे गैरसंविधानिक आहे. म्हणून भारतातून कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही. आलं का लक्षात? कळालंय का? म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की भारतात काय नाही, फुटून निघण्याचा अधिकार नाही. मग तुम्हाला जर विचारलंय की भारत संघराज्य आहे का, तर नाही. भारत हा राज्यांचा संघ आहे. का आहे तर त्याची दोन कारणं सांगायची. एक, राज्य कराराने एकत्र आले नाहीत अमेरिकेसारखे, आणि भारताला म्हणजे कोणत्याही राज्याला बाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाही. म्हणजे निष्कर्ष तुमच्या एक लक्षात येईल की भारतीय संघराज्य जे आहे, आता बघा, भारतीय संघराज्य हे जे आहे, या संघराज्याबद्दल काही स्टेटमेंट सांगतोय. नंबर एक, भारतीय संघराज्य हे कशाद्वारे एकत्र झालं आहे? विघटनाद्वारे. म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी आपण देशाचे छोटे छोटे भाग केले. दुसरं, भारत हे काय नाही, संघराज्य नाही, तर भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. नंबर दोन, भारताचे तुकडे होऊ शकतात का, तर नाही. भारतातले राज्य जे आहेत, हे राज्य बाहेर निघू शकत नाही. म्हणजे राज्य कसे आहेत? असं म्हणू शकतो आपण की आपल्या इथं राज्य हे बाहेर पडू शकत नाही, म्हणजे भारताच्या बाहेर पडू शकत नाही. जसं युरोपियन युनियन मधून ब्रिटन बाहेर पडलं, तसं भारतातून बाहेर पडू शकत नाहीत. आलं लक्षात? कळालं का? ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतात. ओके. मग सर, आता एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकल बद्दल आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. मी तुम्हाला आर्टिकल 1च एक्सप्लेन करतोय, बाकीचे जे असतील वैशिष्ट्य वगैरे हे तर नंतर बघू. मी तुम्हाला आर्टिकल 1 हे प्रॉपर पद्धतीने समजून सांगतोय. चला बोला. आर्टिकल 1 मध्ये सब क्लॉज 1 काय म्हणतंय? काय म्हणतंय? इंडिया काय दॅट इज भारत. चला बोला पुढे रे बाळांनो. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे. आता मला बाळांनो म्हणायची सवय आहे. कमेंट होती की सर बाळांचे वडील पण बघतात. ठीक आहे, बाळांचे वडील जरी बघत असतील तरी समजून घ्यायचं, ती माझी असते ना ती सवय. भाईवर बहिणो जसे मोदीजी म्हणतात तसं माझं बाळांनो आहे. ठीक आहे, समजून घ्यायचं. ओके. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर मग आर्टिकल 1 चं सब क्लॉज 2 काय म्हणतंय? तर ते असं म्हणतंय, जर तुम्हाला प्रश्न पडला इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट हे जर आहे, आणि जर तुम्हाला प्रश्न पडला की कोणत्या राज्यांचा संघ आहे, काय नाव आहेत, आता अमेरिकन व्यक्ती जर संविधान वाचून राहिलं, त्यानं जर संविधान वाचलं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, त्याला प्रश्न पडेल ना कोणते कोणते राज्य आहेत. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलंय भारतीय संघ राज्यात कोणते राज्य असतील आणि कोणते युनियन टेरिटोरीज असतील, तर याची जर तुम्हाला यादी बघायची असेल तर ही यादी कुठं आहे? अनुसूची 1 मध्ये आहे. कळालं का? अनुसूची 1 मध्ये. म्हणून परिशिष्ट 1 हे काय सांगते? भारतीय संघ राज्य आणि राज्यक्षेत्राबद्दल. क्लिअर? आता तिसरा आर्टिकल म्हणजे सब क्लॉज 3 हा फार इंटरेस्टिंग आहे. बघा एक एक न काय म्हटलंय? इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. भारत राज्यांचा संघ का आहे? कारण की भारतातील राज्य कराराने एकत्र आले नाही अमेरिकेसारखे, त्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. दुसरं म्हणजे राज्य आणि युनियन टेरिटोरी. बघा ठीक आहे. दुसरं काय म्हणते? राज्य आणि युनियन टेरिटोरीची यादी अनुसूची 1 मध्ये आहे. आता 3 मध्ये येऊ. 3 काय म्हणतंय माहिती आहे का? 3 म्हणतंय की भारतीय राज्य क्षेत्रात काय? भारतीय राज्य क्षेत्रात, याला इंग्लिश मध्ये म्हणतात टेरिटरी मध्ये, भारतीय राज्य क्षेत्रात पुढील घटकांचा समावेश होईल. काय होईल? पुढील घटकांचा समावेश होतो. आता लगेच प्रश्न पडायला पाहिजे की सर नेमका समावेश होतो म्हणजे नेमका कशाचा समावेश होतो? ठीक आहे. तर त्यांनी सांगितलंय भारतीय संघ राज्यात जर तुम्हाला बघायचं असेल काय काय आहे भारतीय राज्य क्षेत्रात, तर नंबर 1, भारतीय संघ राज्यात सध्याच्या कंडिशनला 28 घटक राज्य आहेत. नंबर 2, भारतीय संघ राज्यात अनेक सारे युनियन टेरिटोरीज आहेत. आणि भारतीय संघ राज्यात वेळोवेळी संपादित असे प्रदेश. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी किंवा घटना समितीने जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा स्वप्नातला भारतही लिहिला. म्हणजे काय होईल? जर तुम्ही बघितलं, तुम्हाला विचारलं की भारतीय राज्य क्षेत्रात कशाचा समावेश होतो, तर घटक राज्य दिसतात 28, 8 केंद्रशासित प्रदेश दिसतात, अर्धा पाकिस्तान भारतात दिसतो. वेळोवेळी संपादित केले जातील असे प्रदेश. म्हणजे भारत सार्वभौम आहे ना, आणि जो देश सार्वभौम असतो ना त्याला युद्धाद्वारे
किंवा कराराद्वारे, तहाद्वारे, भाड्याने विकत घेणे असा अधिकार असतो. म्हणजे भारत हा सार्वभौम असल्याने तो युद्धात कोणताही प्रदेश जिंकून घेऊ शकतो, तहात जिंकू शकतो, करारात जिंकू शकतो, किंवा भाड्यानं घेऊ शकतो, किंवा विकत घेऊ शकतो परकीय प्रदेश. म्हणून ना वेळोवेळी संपादित प्रदेश. म्हणून तुमच्या एक लक्षात आलं की भारतात दोन कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट नंबर 1 संघराज्य. संघराज्य म्हणजे काय बेटा? संघराज्य कन्सेप्ट मध्ये फक्त दोनच गोष्टीचा समावेश होतो. कोणकोणत्या? चला बोला. कशाचा? संघ म्हणजे केंद्र आणि राज्य म्हणजे घटक राज्य. म्हणजे भारत केवढा दिसून राहिला? एक केंद्र दिसून राहिलं आणि 28 घटक राज्य. मग यात युनियन टेरिटरी वगैरे दिसतात का? नाही. आणि दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे राज्य क्षेत्र. आता बघा, राज्य क्षेत्र म्हणजे किती मोठी कन्सेप्ट आहे. राज्य क्षेत्रामध्ये तुम्हाला 28 घटक राज्य दिसून राहिले, 8 केंद्रशासित प्रदेश दिसून राहिले युटीज, आणि वेळोवेळी संपादित प्रदेश है ना. म्हणून हाच मोठा काय आहे फरक आहे. यामध्ये काय फरक आहे समजला का? म्हणून मला सांगा, तुम्हाला भारत मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात कुठं दिसतंय? इथं की इथं? संपूर्ण भारताचं स्वरूप कुठं दिसून राहिलं? इथं दिसून राहिलं. म्हणून राज्य क्षेत्र ही कन्सेप्ट कशी कन्सेप्ट आहे? विस्तृत संकल्पना आहे. का बरं विस्तृत संकल्पना आहे? कारण की राज्य क्षेत्र या कन्सेप्ट मध्ये 28 घटक राज्य, 8 युनियन टेरिटरी आणि वेळोवेळी संपादित प्रदेश म्हणजे अर्धा तिबेट आणि पूर्ण पाकिस्तान भारतात दिसतं. ठीक आहे. आणि संघ राज्य ही कन्सेप्ट कशी दिसते? संकुचित दिसते. संकुचित दिसते याचा अर्थ काय आहे की यामध्ये तुम्हाला केंद्र आणि घटक राज्य दिसतात, युनियन टेरिटरीचे अब्सेन्सी दिसते. आलं लक्षात? म्हणून आपल्या संविधानात आर्टिकल 1 मध्ये संघराज्य कन्सेप्ट आहे जिथं केंद्र आणि घटक राज्य दिसतात, आणि आर्टिकल 1.3 मध्ये तुम्हाला राज्य क्षेत्र दिसतं ज्याच्यामध्ये विस्तृत दिसतंय. आलं लक्षात? कळालं का तुम्हाला? झालंय? परत एकदा एका गोष्टीवर परत जाऊ आपण. व्यवस्थित मी सांगितलं की जोपर्यंत हे लेक्चर कंप्लीट होत नाही तोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. बघा, संघराज्य ही कन्सेप्ट बघतोय. आर्टिकल 1 म्हणतं इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. आता युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय असतं? तर राज्यांचा संघ. का आहे? कारण की कराराद्वारे स्थापन नाहीत, फुटून निघण्याचा अधिकार नाही. संघराज्य मध्ये युनियन आणि स्टेट्स या दोनच गोष्टीचा समावेश होतो. क्लिअर? त्यानंतर संघराज्याची निर्मिती एकत्रीकरणाद्वारे ती जसं USA झालंय, आणि विघटनाद्वारे होते जसं भारत झालंय, कॅनडा झालंय. एकात्मिक व्यवस्थामध्ये केंद्र पॉवरफुल असतं, सगळे अधिकार केंद्राकडे जातात, प्रबळ केंद्र असते. आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये काय असतं? तुम्हाला अधिकारांची विभागणी झालेली दिसते. भारत संघराज्य आहे का? तर नाही. का नाही? त्याचे कारण आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर कलम 1 आपण डिस्कस केलं. मग सर तुम्ही हे सांगताय नेमकं संघराज्य ही कन्सेप्ट तर कोणी क्लिअर करूनच नाही राहिलं ना. आता समजून घ्या. आता आपण येतोय मुद्द्याकडे. आता एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही भारत बघितलं, एक तुम्हाला काय दिसतंय? इंडिया हा कन्सेप्ट दिसतोय. ठीक आहे. आणि दुसरी कन्सेप्ट दिसतोय घटक राज्य. कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं भारत हे संघराज्य आहे. का संघराज्य आहे? कारण की भारतामध्ये केंद्रही आहे आणि घटक राज्य पण आहेत. मग मला सांगा सर, भारतातलं संघराज्याचं मॉडेल कसं आहे? भारतात एकात्मिक संघराज्य आहे की भारतात चायनाप्रमाणे, म्हणजे चायनाप्रमाणे एकात्मिक आहे की कॅनडाप्रमाणे अधिकारांची विभागणी झाली आहे? ह्याच मुद्द्यावर बोलतोय ना आपण. तर बघा, एक लक्षात घ्यायचं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. सर्वात पहिले हा समजा इंडिया आहे. ओके, हा इंडिया आहे. आणि त्यानंतर हा महाराष्ट्र आहे. चला, फक्त मला एवढं समजून सांगा की एखाद्या राज्याला, इथं महाराष्ट्र आहे, इथं महाराष्ट्र आहे, मला सांगा एखाद्या राज्याला भारताच्या बाहेर फुटून निघता येतं का? हो किंवा नाही? नाही निघता येत. का? कारण की भारत संघ राज्य आणि राज्याचा संघ आहे. ठीक आहे. म्हणजेच एक लक्षात ठेवायचा, भारताचा जो भौगोलिक नकाशा आहे, भौगोलिक नकाशा समजते ना ओय पोरांनो? भौगोलिक नकाशा समजतो का? यस. भारताचा भौगोलिक नकाशा हा राज्यांना बदलता येते का? असं होईल का की सर एवढा भागच निघून गेला? असं होऊ शकते का? नाही. म्हणजे भारताचा, इंडियाचा ओके भौगोलिक नकाशा हा कोणाला बदलता येत नाही?
राज्यांना काय करता येत नाही, बदलता येत नाही. म्हणजेच भारत जो आहे, हा भारत हा कसा आहे, अभंजक आहे. समजलं का? भारत अभंजक आहे म्हणजे काय, भारताचे तुकडे करणं कोणाला शक्य नाही आहे का, की नाही या अंदमान निकोबारनं म्हटलं आम्हाला वेगळा देश पाहिजे आणि नकाशातून हे निघून गेले, असं शक्य आहे का, नाही. म्हणून ना इंडियाचा भौगोलिक नकाशा राज्यांना बदलता येत नाही आणि भारत अभंजक आहे. अभंजक आहे म्हणजे भारताचं काय होऊ शकत नाही, भारताचं विभाजन होत नाही. भारताचा नकाशा जसा तुम्हाला दिसतोय तसाच नकाशा आहे. कळालं? पण मला सांगा महाराष्ट्र असाच असेल याची गॅरंटी आहे का? कल किसने देखा? 1956 मध्ये तर महाराष्ट्र गुजरात सहित होता ना 1956 मध्ये. गुजरात 15वं राज्य केलं. उद्या जर कदाचित ठीक आहे विदर्भाच्या मागणीला यश आलं, ओय पोरांनो, नाही तर म्हणा सर विदर्भाची वेगळी मागणीच करून राहिले, मला महाराष्ट्राचा झारखंड करायचा नाही, त्याच्यामुळे मला तो प्रश्न नाही आहे. फक्त मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की जर उद्या जर विदर्भ राज्य निर्माण झालं तर महाराष्ट्राचा नकाशा असाच असेल आहे का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याकडचे राज्य जे आहे या राज्यांना त्यांच्या भौगोलिक क्षेत्राची, भौगोलिक क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, भौगोलिक क्षेत्रांची काय दिली नाही, हमी दिली नाही. आहे का हमी दिली? आपण आंध्र प्रदेशला म्हटलं का की नाही तुझी जशी निर्मिती झाली 1956 मध्ये तसाच राहील? बघा ना, तेलंगणा वेगळा केला. म्हणून राज्यांना भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही. संसद काय करू शकते, कधीही संसदीय कायद्यानं, संसदनं कायदा केला, संसदीय कायद्यानं काय करता येते, राज्यांचे तुकडे करता येतात ना. बघा ना कसे केले, आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळं केलं, दमन दीव दादरा नगर हवेली एकत्र केलं, वरुण धवन नाही, वरुण धवनच आहे का ऍक्टर, हा बस वरुण धवनच. त्याचा एक डायलॉग आहे, मैं पहिले तोडूंगा तोडके फिर जोडूंगा, तसं करू शकतो ना. जम्मू काश्मीरचे 2 भाग केले, दादरा नगर हवेली दमन दीव एकत्र केलं, करू शकते ना. म्हणून ना आपल्याकडचे राज्य जे आहेत हे राज्य कसे आहेत बेटा, भंजक आहेत. आहे ना, राज्य कसे आहेत, भंजक आहेत. म्हणजे भंजक म्हणजे राज्याचं विभाजन होऊ शकते ना. अरे एका राज्याचे 2 राज्य होत नाहीत का, होतात. म्हणजेच तुमच्या एक कन्क्लुजन लक्षात आलं की भारत हा कसा आहे, भारत हा ठीक आहे भंजक राज्यांचा, भंजक म्हणजे तुटणाऱ्या राज्यांचा, भंजक राज्यांचा कसा संघ आहे बेटा, अभंजक संघ आहे. समजलं? म्हणजेच एका भाषेत जर सांगायचं झालं तर भारतातील राज्यांचं भंग होऊ शकतो, वेगळे होऊ शकतात, संघाचे तुकडे होऊ शकत नाही. केंद्र वेगळं होऊ शकत नाही, म्हणजे केंद्राचा आकार कमी होऊ शकत नाही, राज्यांचा होऊ शकते. पण राज्यांचा आकार राज्य स्वतः कमी करू शकतात का, नाही. राज्यांचा आकार कमी करण्याचे अधिकार हे केंद्राला आहे, संसदेला आहे. म्हणून संसद जशा प्रकारे वाटेल तशा प्रकारे राज्य कमी करू शकते. म्हणून भारत हा विभाजित होणाऱ्या राज्यांचा अविभाजित संघ आहे. कळालं का, सांगा, बोला, समजलंय, आले? चला आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आता मला सांगा की एक उदाहरण सांगतो. हे उदाहरण खूप चांगलं वाटतंय मला. की उदाहरण असं आहे की भाई लोक समजा 2 लोक जेवण करतायत. ठीक आहे, एक हे तुम्ही आहे आणि एक हा मी आहे आणि आपल्या समोर हे ताट वाढले आहेत. ठीक आहे, तर भाई हे आहे केंद्र, हे आहे केंद्र आणि हे आहे राज्य. आता एक लक्षात ठेवायचं, अमेरिकेमध्ये काय सिस्टम आहे, अमेरिकेमध्ये जे आहे ते 2 आहेत. अमेरिका संघराज्य आहे ना, तर तिथं प्रॉपर काय झालं आहे, विभागणी झाली आहे. म्हणजे ज्या गोष्टी दिसतील त्या 2 दिसतील, केंद्राच्या वेगळ्या राज्याच्या वेगळ्या. केंद्र एकामेकाच्या ताटात कधीही झोकावून बघत नाही. ठीक आहे, केंद्राचं वरच वेगळं आहे, राज्याचं सगळं वेगळं आहे. नागरिकत्व 2 दिसतील, केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं. 2 राज्यघटना दिसतील, केंद्राच्या वेगळ्या राज्याच्या वेगळ्या. 2 न्यायव्यवस्था दिसतील, केंद्राच्या वेगळ्या राज्याच्या वेगळ्या. त्यानंतर जर तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी बघाल त्या 2 बघाल, म्हणजे याला काय म्हणतात, याला म्हणतात संघराज्यीय व्यवस्था. काय म्हणतात बाळांनो, याला म्हणतात संघराज्यीय व्यवस्था. समजलं का? म्हणजेच काय होते, संघराज्यीय व्यवस्था म्हणजे जो भी लाना दो लाना,
आणि एकामेकाच्या ताटात बघायचं नाही, आपापलं बघायचं. म्हणजे केंद्र राज्याच्या मधात ढवळाढवळ करणार नाही. मग मला सांगा, कोणताही देश समजा संघराज्य असेल तर काय काय वैशिष्ट्य असले पाहिजे? चला बोला, मला सांगा. नागरिकत्व कसं असेल बेटा? दुहेरी नागरिकत्व असेल. पहिलं राज्याचं नागरिकत्व आणि दुसरं देशाचं नागरिकत्व. क्लिअर? दुसरं मला सांगा, इथं घटना कशा असल्या पाहिजे? इथं 2 राज्य घटना असल्या पाहिजे. मी काय सांगतो तुम्हाला, जे प्रॉपर संघराज्य असतं ना, तिथं प्रत्येक गोष्ट 2 असल्या पाहिजे. मग 2 नागरिकत्व असतील, केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं. 2 राज्य घटना असतील, केंद्राची वेगळी राज्याची वेगळी. आणि राज्य घटना कशी असली पाहिजे? लिखित राज्य घटना असली पाहिजे. सर का बरं हो लिखित राज्य घटना का बरं? तर मी माझ्या रूमवरचा एक इन्सिडेंट सांगतो. माझ्या रूमवर आम्ही 3 मित्र राहायचो. मग आम्ही काय केलं होतं, आम्ही ठरवलं होतं की देख भाई, आपल्याला क्लिनिंग करायची आहे. प्रत्येक आठवड्याला वॉशरूमची, बाथरूमची क्लिनिंग करायची. मग एका आठवड्याला मी करेल, एका आठवड्याला तू करेल, एका आठवड्याला तू करेल. ठीक आहे. मग व्हायचं काय की विसरून जायचे, अरे माझं लक्षच राहिलं नाही. मग आम्ही काय केलं होतं, त्या टॉयलेट बाथरूमच्या समोर तिथं एक कागद चिपकून ठेवला की आठवडा 1 पवन, आठवडा 2 शुभम, आठवडा 3 चेतन. असं समजलं ना? मग लिहिलेलं असलं तर क्लॅशेस होत नाही ना. उद्या जर प्रश्न पडला केंद्राचा अधिकार की राज्याचा अधिकार, तर लगेच चला बघा घटनेत, अच्छा आयकर केंद्र सूचित आहे का, केंद्राचा विषय आहे. समजला ना? म्हणून दुहेरी नागरिकत्व असलं पाहिजे, 2 राज्य घटना असल्या पाहिजे आणि लिखित राज्य घटना असली पाहिजे. चौथं म्हणजे काय, इथं न्याय व्यवस्था कशी असली पाहिजे? दुहेरी. दुहेरी न्याय व्यवस्था म्हणजे काय? केंद्रीय घटनेचा अर्थ लावण्यासाठी केंद्राची न्याय व्यवस्था असली पाहिजे, राज्याचा अर्थ लावण्यासाठी राज्याची न्याय व्यवस्था असली पाहिजे. त्यानंतर बाळांनो, इथं काय असलं पाहिजे? केंद्र आणि राज्यांची विभागणी झाली पाहिजे. ठीक आहे. केंद्र राज्याचे जे अधिकार आहेत, म्हणजे टॅक्स, कोणते टॅक्स कोण वसूल करायचे, ठीक आहे, यांचे अधिकार काय झाले पाहिजे? वाटप झाले पाहिजे. मग केंद्राच्या अधिकारासाठी केंद्र सूची असते, राज्याच्यासाठी राज्य सूची असते. त्याच्यानंतर इथे काय असली पाहिजे? ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे 2 असल्या पाहिजे प्रत्येक गोष्टी. आणि घटना कशी असली पाहिजे? ताठर राज्य घटना. आता ताठर राज्य घटना म्हणजे काय असते समजून घ्या. की समजा एखादी घटना दुरुस्ती करायची असली तर ते केंद्रानं मनमानी पद्धतीने नाही केली पाहिजे, राज्यापासून सुरुवात झाली पाहिजे. राज्यानं म्हटलं पाहिजे खरंच घटनेत दुरुस्ती करायची गरज आहे, तेव्हाच घटना बदलल्या जाईल. म्हणजे दुहेरी नागरिकत्व, 2 राज्य घटना, लिखित राज्य घटना, दुहेरी न्याय व्यवस्था, केंद्र राज्य अधिकारांचं वाटप, ताठर राज्य घटना, हे संघराज्य वैशिष्ट्य असतात. कारण इथं केंद्र ढवळाढवळ करत नाही, केंद्र राज्यांना सुखानं जगू देते. त्याच्यानंतर न्याय व्यवस्था स्वतंत्र न्याय व्यवस्था असली पाहिजे. का बरं हो सर? स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे काय असते? तर बऱ्याचदा काय होतं माहितीये का, असे आरोप केले जातात की न्याय व्यवस्था ही केंद्राद्वारे असते. कारण की बघा, राज्यात जरी हायकोर्ट असलं तरी न्यायाधीशांची नियुक्ती कोण करू राहिलं? कोण करते? राष्ट्रपती. मग तो न्यायाधीशाला जर ऐकायचं असेल, कदाचित जर न्याय व्यवस्था तशी असेल तर, जर त्यांची नियुक्ती केंद्राद्वारे झाली तर त्याचा झुकाव कोण्या साईड नसेल? केंद्राच्या साईड नसेल. असं नसतं. न्याय व्यवस्था आपली इथे खूप चांगली आहे, पण तरी सांगतोय जर असेल. म्हणून ना, न्याय व्यवस्था जर स्वतंत्र असतील, म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप नसेल, तर केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी प्रॉपर होऊ शकते. त्याच्यानंतर राज्यांना शेषाधिकार राज्याकडे असले पाहिजे. शेषाधिकार म्हणजे काय? जे विषय कोणत्याच सूचित नाही, केंद्र सूचित नाही, राज्य सूचित नाही, कुठेच नाही, असं जर असेल तर हे शेषाधिकार कोणाकडे दिले पाहिजे? आपण राज्यांकडे दिले पाहिजे. आलं की लक्षात? समजलं का तुम्हाला? म्हणजेच या ठिकाणी काय असलं पाहिजे? या ठिकाणी तुम्हाला अशी गोष्ट दिसली पाहिजे. त्यानंतर जर देशात कोणी सर्वोच्च असेल तर देशातली घटना सर्वोच्च असली पाहिजे. म्हणजे घटनेची सर्वोच्चता. कारण की ना केंद्र वर ना राज्य वर, सर्वात वर कोण? घटना. म्हणून ज्या गोष्टी प्रॉपर विभागणी करतात, ठीक आहे, केंद्राची राज्यघटना वेगळी, राज्याची वेगळी, नागरिकत्व वेगळं, राज्यघटना लिहिली आहे त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद होत नाहीत, न्याय व्यवस्था 2 आहेत. त्यानंतर केंद्र राज्याचे अधिकार वाटप प्रॉपर केले आहे, केंद्र सूची राज्य सूची, राज्यघटना ताठर आहे म्हणजे सहसा बदल होत नाही घटना दुरुस्ती केल्याशिवाय, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे म्हणजे केंद्र मनमानी पद्धतीने काही करू शकत नाही, शेषाधिकार राज्यांकडे आणि घटनेची सर्वोच्चता, हे सगळे संघराज्य वैशिष्ट्य असतात. म्हणून संघराज्य वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? केंद्र केंद्राच्या बाबतीत पॉवरफुल, राज्य राज्याच्या बाबतीत पॉवरफुल. म्हणजे या दोघांचंही काय झालं असतं? इथं ॲब्सोल्यूट
ऍब्सोल्यूट पॉवर सेपरेशन झालं असतं. समजलं का? ऍब्सोल्यूट पॉवर सेपरेशन म्हणजे काय? प्रॉपर अधिकारांची विभागणी झाली. केंद्र राज्य एकमेकाच्या मधात ढवळाढवळ करत नाही, हे असं असलं पाहिजे. मधात भिंत असली पाहिजे, दोघांनी एकमेकाच्या ताटाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. हे झाली संघराज्य व्यवस्था. आणि जर अशी प्रॉपर संघराज्य व्यवस्था असेल बेटा जगात, तर ती कुठं आहे माहिती आहे का? ती आहे अमेरिकेमध्ये. अमेरिका म्हटल्यापेक्षा युएसए म्हणून. युएसए मध्ये तुम्हाला अशी प्रॉपर विभागणी दिसते. ठीक आहे, बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. चालेल इथपर्यंत. आता येऊ आपण भारताकडे. भारताकडे म्हणजे दुसऱ्याकडे. एक असते व्यवस्था अशी ज्याला म्हणतात गैरसंघराज्यात्मक. आता गैरसंघराज्यात्मक म्हणजे काय? जो तेरा है वो मेरा है. लाडक्या बहिणीचे पैसे बहिणीच्या अकाउंट येतात, जावई दारूसाठी वापरतो, गैरसंघराज्यात्मक. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीने स्वतःसाठी वापरले, नवरा म्हणतो तुझे पैसे तू बघून घे, संघराज्यात्मक. कळालं का? याला म्हणतात गैरसंघराज्यात्मक किंवा एकात्मिक वैशिष्ट्य. एकात्मिक म्हणजे काय? जो तेरा है वो सब मेरा है. म्हणजे मला माझं तर खायचंच खायचं, पण माझं तुझ्याही ताटावर नजर आहे असं. म्हणजे बघा, हे असा हा लाडका भाऊ आणि ही लाडकी बहीण. ठीक आहे, लाडक्या बहिणीला केस काढतो, असे जेवायला बसले. आणि हा लाडका भाऊ म्हणजे केंद्र. ठीक आहे, आणि हे राज्य. आणि मग आपल्याकडचं केंद्र हावरट आहे, स्वतःच्या ताटातलं तर खातच. ठीक आहे, दुसऱ्याच्या ताटात काय आहे? नजर आहे. म्हणजे इथं केंद्र प्रबळ असतं, केंद्र पॉवरफुल असतं. आणि केंद्र काय करतं? सगळं स्वतःकडे घेतं. म्हणजे लक्षात घ्यायचं, ज्या ज्या तरतुदीमध्ये केंद्र प्रबळ आहे तिथं समजून घ्यायचं गैरसंघराज्यात्मक वैशिष्ट्य आहेत. कसे कसे बघा. नंबर 1, सर्वात पहिलं, आपल्या देशात एकच राज्य घटना आहे. आता मला सांगा, आपल्या देशात एकच राज्य घटना असल्यामुळे राज्य घटनेमध्ये बदल करण्याचे जास्तीत जास्त अधिकार कोणाकडे आहेत? केंद्राकडे. मग केंद्र स्वतःच्या पद्धतीने बदल करत नाही का? करते. त्याच्यानंतर आपली राज्यघटना लवचिक राज्यघटना आहे ना. लवचिक राज्यघटना म्हणजे काय? घटनेचा बराच सारा भाग बदलण्यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज पडत नाही. साधा कायदा जरी केला तरी बदल होतात. समजलं? आता फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय. महाराष्ट्राचे 2 तुकडे करायचे, संसदेनं कायदा केला, संपला विषय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशातली न्याय व्यवस्था एकात्मिक आहे. आता एकात्मिक न्याय व्यवस्था याचा अर्थ काय होतोय? की जरी महाराष्ट्रात हायकोर्ट असलं तरी ते महाराष्ट्राचं आहे का? नाही. न्याय व्यवस्था एकच आहे, ती केंद्राद्वारे पुरस्कृत आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे भारतात एकच केंद्रीय निवडणूक आयोग आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर, मग राज्यात तर केंद्रीय निवडणूक आयोग आहे. तर बाळांनो, राज्यातला निवडणूक आयोग हा फक्त ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्याच निवडणुका घेते. विधानसभा आणि विधान परिषद कोणाची आहे? राज्याची आहे ना. मग निवडणुका कोण घ्यायला पाहिजे? राज्यानं घ्यायला पाहिजे ना. पण कोण घेते? केंद्र घेते. म्हणून तर बोंबलतात ना, ईव्हीएम मध्ये घोळ आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे, केंद्रीय सत्ता वापर करू राहिला. कशामुळे बोलतात? याच्याचमुळे बोलतात, कारण की अखिल भारतीय आयोग आहे. त्याच्यानंतरचा कार्यकर्ता आहे कॅग. मला सांगा, केंद्राचं लेखापरीक्षण कॅगनं करायला पाहिजे होतं, राज्यात वेगळं पद लेखापरीक्षणाचा अधिकारी पाहिजे होता. पण भारतात कॅग एकच आहे, अखिल भारतीय आहे. तो केंद्राचंही बघतो आणि राज्याचंही बघतो. समजलं ना तुम्हाला? त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा. मला सांगा, जिल्हा कोणाचा? राज्याचा की केंद्राचा? राज्याचा. IAS अधिकारी कोणाचा? केंद्राचा. कोणाचा ऐकेल बेटा तो? केंद्राचा. म्हणून अखिल भारतीय सेवा, ठीक आहे, IAS, IPS आणि IFS ह्या ज्या सेवा असतात ना, ह्या सेवा बाळांनो गैरसंघ राज्य असतात, कारण की राज्याचे युनिट असल्यावर अधिकारी केंद्राचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यपाल पद. मला सांगा, राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख आहे ना. राज्याचा नामधारी प्रमुख आहे, राज्याचा कार्यकारी प्रमुख आहे. पण नियुक्ती कोण करते? केंद्र करते. मग केंद्र कोणाचा ऐकतो? तो केंद्राचा ऐकतो. म्हणून तर तुम्हाला राज्यपाल त्रास देताना दिसतात ना, त्याचं कारण ते आहे. म्हणून राज्यघटना एक असणे, केंद्राकडे पॉवर जातात. लवचिक राज्यघटना असते म्हणजे केंद्र मनमानी पद्धतीने बदल करतंय. एकात्मिक न्याय व्यवस्था आहे म्हणजे केंद्र गैरवापर करतंय. केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे राज्याच्या निवडणुका तो घेतोय. कॅग आहे तर तो राज्याचं लेखापरीक्षण करतोय. अखिल भारतीय सेवा आहे म्हणजे केंद्राचे अधिकारी राज्यामध्ये पेरल्या जातात. राज्यपाल पद आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर
सांगा म्हणजे आपल्या इथं काय आहे, शेषाधिकार केंद्राकडे आहेत. मला सांगा उरलेल्या मुद्द्यावर सगळे कायदे कोण करते, केंद्र करते. आलं लक्षात. त्याच्यानंतर मला सांगा आणीबाणी असणे. आणीबाणीमध्ये काय होत असतं, आणीबाणीमध्ये सगळे अधिकार केंद्राकडे जातात. राज्य सूचीवर कायदा करणे, राज्याचं प्रशासन करणे, सगळं कोणाकडे चाललं, सगळं चाललं केंद्राकडे. त्याच्यानंतर तुम्ही बघा राज्यसभेत, राज्यसभा नावाचं सभागृह आहे ना, इथं राज्यांना जागा वाटप बघा कसं बघा आहे. अमेरिकेत कसं आहे, जे सिनेट आहे त्यांची राज्यसभा, तिथं प्रत्येक राज्याचे 2-2 सदस्य आहेत. समजलं, प्रत्येक राज्याचे 2-2 सदस्य, 50 राज्य 100 सदस्य. पण भारतात राज्यसभेचं जागा वाटप कसं आहे, असमान आहे. काही राज्यांना 40 जागा, काहींना 19 जागा, काहींना 1 जागा. काही ठिकाणी तर राज्यसभेवर जातच नाही. जिथं विधानसभा नाही युनियन टेरिटोरीमध्ये, तिथं राज्यसभेवर कोणी जातच नाही. कळालं का. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी तुम्हाला अशा दिसतात. त्याच्यानंतर आपल्या इथले जे राज्य आहेत, हे राज्य काय नसतात, हे अभंजक नाहीत. म्हणजे भंजक नाहीत. भंजक नाही म्हणजे काय, राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. संघराज्यात फुटून निघण्याचा अधिकार असला पाहिजे. नाही पटलं तर नाही रहना मुझे यहाँ, तलाक 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 असं असलं पाहिजे. नाही ब्रिटनला पटलं, बाहेर पडलं. पण भारतात तसं जमते का, नाही. भारतात डायरेक्ट कारवाई होते. भारतातलं केंद्र कसं आहे बेटा, भारतात प्रबळ केंद्र आहे. आणि प्रबळ केंद्र असणे हे कोणतं वैशिष्ट्य असतं, गैर संघराज्यात्मक वैशिष्ट्य असतं. कळालं का, समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की आपला जो राष्ट्रपती आहे, म्हणजे याला पीडी लिहितोय मी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हा प्रेसिडेंट ऑफ इंडियाला राज्याच्या विधेयकावर, जे राज्याचं विधेयक असतं ना, या राज्याच्या विधेयकावर काय आहेत, नकाराधिकार आहेत. मला सांगा राज्याच्या विधेयकावर राज्यपालानं बघायला पाहिजे, राष्ट्रपतीसाठी कशाला राखीव ठेवत आहे. म्हणजे हे सगळे कसे आहेत बेटा, हे गैरसंघ राज्य वैशिष्ट्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की भारतातलं केंद्र हावरट आहे. खाण्याच्या वेळेस स्वतःचं खातं, राज्याचंही खातं, म्हणजे याला म्हणतात गैरसंघ राज्यात्मक. पण भांडे घासायच्या वेळी स्वतःचंही राज्यालाच घासायला लावतं, राज्याचंही राज्याला घासायला लावतं. आणि नाही केंद्राचं काम ऐकलं तर राज्यात आणीबाणी लागते. समजलं ना. म्हणून आपल्या घटनेमध्ये अमेरिकेसारखे प्रॉपर वैशिष्ट्य नाहीत. आपल्या घटनेमध्ये गैरसंघ राज्यात्मक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच आपला देश संघराज्य आहे का, नाही. आपल्या देशाला बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण काय केल्या, गैरसंघ राज्यात्मक बनवल्या. म्हणून असं म्हणतात, एक कार्यकर्ता आहे तो काय म्हणतोय, भारत हा जो आहे, भारत हा अर्धसंघ राज्य आहे. का म्हणतात अर्धसंघ राज्य, संघराज्य असतं तर त्यात फक्त कोणते वैशिष्ट्य आढळायला पाहिजे होते, संघराज्य. पण आढळतात कोणते, गैरसंघ राज्य. म्हणजे अर्ध अर्धच आहे ना, अर्धनारीश्वर तुम्ही बघितलं असेल. दुसरं, काही लोक म्हणतात हे वाटाघाटीचं राज्य आहे, जबरदस्तीनं निर्माण केलेलं राज्य आहे, वाटाघाटीचे राज्य. काही लोक काय म्हणतात, हे कसं आहे, अतिसंघ राज्य आहे. म्हणजे संघ राज्यामध्ये जास्तच एक्स्ट्रीमनेस आहे. काही लोक काय म्हणतात, आपलं संघराज्य हे एकात्मीकरणाची प्रवृत्ती आहे ना. सगळ्या गोष्टी केंद्रालाच तर चालल्या ना. मग एकात्मीकरणाची कशी आहे, आपल्या इथं प्रवृत्ती आहे, सगळं केंद्राकडे जात आहे. बघा काय काय स्टेटमेंट केले. ठीक आहे, सर्वात पहिले केलं अर्धसंघ राज्य, वाटाघाटीचं संघराज्य, अतिसंघ राज्य, एकात्मीकरणाची प्रवृत्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर काही लोक म्हणतात सहकारात्मक, त्यांना पॉझिटिव्ह बाजू दिसते, ते म्हणतात सहकारानं मस्त नांदतात, दोघे जण भांडणं करतात पण सोबत राहतात. तर सहकारात्मक संघराज्य आहे. का म्हटलं, समजलं ना. कारण की भारतात तुम्हाला पूर्ण संघराज्य वैशिष्ट्य दिसत नाही आणि पूर्ण गैरसंघ राज्यात्मक पण दिसत नाही, दोन्ही दिसतात. मग जर तुम्हाला विचारलं की भारतीय घटनेत कोणकोणते संघराज्य वैशिष्ट्य आहे, कोणकोणते सांगाल, चला बोला. संघराज्य वैशिष्ट्य कसे ओळखायचे, जो भी लाना दो लाना. भारतात लिखित राज्य घटना आहे, हे भारतात संघराज्य वैशिष्ट्य आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व आहे का नाही, एकच आहे, सिटीजन ऑफ इंडिया. 2 राज्य घटनांनी एकच आहे. त्यानंतर भारतात न्यायव्यवस्था दुहेरी आहे का नाही, एकात्मिक. भारतात केंद्र राज्याची विभागणी झाली आहे का, यस, केंद्राची सूची वेगळी आहे, राज्याची वेगळी आहे. भारतातली घटना 80-8 दिसते. भारतात न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर भारतात शेषाधिकार राज्याकडे आहेत का नाही, आणि भारतात घटना सर्वोच्च आहे का, तर यस. म्हणजे भारतात ह्या गोष्टी तुम्हाला एकात्मिक संघराज्य वैशिष्ट्य दिसतात.
आणि भारतात एकात्मिक वैशिष्ट्य कोणते दिसतात, तर भारतात हे सगळे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. आणि भारतातलं केंद्र कसं आहे, प्रबळ आहे. म्हणून असं म्हणतात की भारत हा अमेरिकेसारखा संघराज्य नाही. चला कन्क्लुजन कडे येतोय. भारत जो आहे हा अमेरिकाप्रमाणे काय नाही बेटा, अमेरिकाप्रमाणे संघराज्य नाही. ठीक आहे. तर कोणाप्रमाणे आहे, कॅनडाप्रमाणे आहे. कारण की कॅनडाप्रमाणे काय आहे माहितीये का, कारण कॅनडामध्ये केंद्र प्रबळ आहे. म्हणून भारतातल्या संघराज्यावर तुम्हाला कोणाचा प्रभाव दिसतोय, कॅनडाचा. म्हणून तुम्हाला विचारतात की भारतीय संघराज्य व्यवस्था कोणत्या देशावर आधारित आहे, तर कॅनडा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपण बऱ्याच साऱ्या कॅनडाकडून घेतल्या. मग सर आता आमच्या क्लिअर झालंय संघराज्य गैरसंघराज्यात मी एकही मार्क जाणार नाही, मार्क जाईल स्टेटमेंटवर. आता अर्ध संघराज्य म्हणजे काय, उदाहरण सांगतो. केस असतात ना, केस केस काय होतात बेटा, अर्धे पांढरे होतात, ग्रे होतात, अर्धे काळे होतात. मग अर्ध संघराज्य केसी व्हेअर. केसी व्हेअर, व्हेअर म्हणजे हेअर. कसे झाले, अर्ध काळे अर्धे पांढरे. वाटाघाटी केल्यानं मरत असतात लोक. भारताची वाटाघाटी नव्हती झाली का, भारत पाकिस्तान, किती लोक मरण पावले. सो वाटाघाटीनं मरशील ना बे, मॉरिन मॉरिन जोन्स. कळालं का. त्यानंतर अति संघराज्य, जे लोक अति दक्षता युनिट मध्ये असतात, आयसीयू मध्ये असतात ना, त्यांना आपण ऍपल खायला घेऊन जातो ना, जे सिरियस असले तर ऍपल बाय. अति संघराज्य. केंद्रीकरणाची प्रवृत्ती. ठीक आहे, कुठं गेलं, लिहायचं राहिलं, सांगतो. हा, एकात्मीकरणाची केंद्रीकरणाची प्रवृत्ती. तुम्ही जिनिंग मशीन पाहिली ना, जिनिंग प्रेसिंग, ते अशी असते, सेंट्रीफ्युगल फोर्सवर असते. ठीक आहे. सो त्याला म्हणतात जेनिंग्स. जेनिंग्स. ओके. आणि सहकारी संघराज्य, मला सांगा आपला क्रिकेट मधला सर्वात मोठा सहकारी कोण आहे, ऑस्ट्रेलिया. मग ग्रॅनव्हिल ऑस्टिन. समजलं का. झाले की स्टेटमेंट पाठ, येऊ द्या जोड्या जुळवायला. अर्धे केस, केस अर्ध संघराज्य, अर्धे हेअर. वाटाघाटीनं मरशील, मॉरिन जोन्स. अति संघराज्य, अति असेल तर त्याला ऍपल घेऊन जायचे भेटीला. एकात्मीकरणाची प्रवृत्ती आयव्हर जेनिंग्स. आणि सहकारी संघराज्यात्मक ऑस्टिन. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय, भारतात तुम्हाला दोन्ही गोष्टी दिसतात. आता भारतात सर का बरं, भारतानं संघराज्य का बनवलं नाही, कॅनडाप्रमाणे का केलं, तर बेटा भारत ज्या परिस्थितीतून निर्माण झाला, तर 552 राज्यांचे इगो हर्ट केले, किती संस्थान व्यपगत केले, आपल्यामध्ये सामावून घेतले. मग मला सांगा, जर आपण जर त्यांना अधिकार संपन्न बनवलं तर ते भारतातून बाहेर पडतील ना. मग भारताचे परत तुकडे होऊ नये म्हणून भारतात बरेच सारे अधिकार केंद्रानं स्वतःकडे घेतल्या. परत वेगवेगळं विभाजन होऊ नये, भारत टिकून राहावा यासाठी हे निर्माण केलं आहे. ठीक आहे. आता एकदा परत रिकॉल करू सर्व. ठीक आहे. त्यापूर्वी सांगतोय की अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयाचे PYQ विश्लेषण बॅच 2018 ते 23, ठीक आहे, जे आहे याचे विश्लेषण सरांनी घेतलं आहे. ठीक आहे. ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाईल, जिथं अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयाचं पूर्व आणि मुख्यचं एक्सप्लेनेशन सरांनी घेतलं आहे, PYQ एक्सप्लेनेशन. त्यानंतर सर्वच विषयाचं पाहिजे असेल तर मग तुम्हाला संपूर्ण PYQ बॅच दिसेल. ठीक आहे. आता बघा, सर्वात पहिले संघराज्यामध्ये बघितलं, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. त्यानंतर की एकत्रीकरण, दोन संघराज्य निर्माण होतात. अमेरिकेत एकत्रीकरणाद्वारे फक्त इथून फुटून निघण्याचा अधिकार असतो आणि ठीक आहे कराराने एकत्र आले असते. भारतासारख्या देशामध्ये आपण प्रशासनासाठी विभाजन करतोय. त्यानंतर एकात्मिक व्यवस्था आहे. एकात्मिक व्यवस्था आहे म्हणजे याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ सगळे अधिकार केंद्राकडे आहे. भारतात काही अधिकार असे दिसतात तुम्हाला आणि काही संघराज्य बरोबर वाटणी पण झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नंतर दिसतंय भारत संघराज्य आहे का, तर नाही, भारत राज्यांचा संघ आहे. कारण भारतातले राज्य कराराने एकत्र नाहीत आणि त्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. त्याच्यानंतर बघितलंय भारतीय एक मध्ये संघराज्य कन्सेप्ट आढळते, जी संकुचित आहे, कारण केंद्र आणि घटक राज्यात दिसतात आणि राज्य क्षेत्रामध्ये तुम्हाला 3 गोष्टी दिसतात, म्हणून ही विस्तृत संकल्पना आहे. त्याच्यानंतर भारताच्या केंद्राचं विभाजन करता येत नाही, देशाचं विभाजन करता येत नाही, म्हणजे देश अविभाजनीय आहे आणि राज्याचं विभाजन होता येते आणि केंद्र मनमानी पद्धतीने करू शकते. राज्यांना भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही. त्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्थेत काही वैशिष्ट्य दिसतात टिक केलेले. ठीक आहे. संघराज्य वैशिष्ट्य म्हणजे काय असतं सांगितलं. त्यानंतर काही गैरसंघराज्य वैशिष्ट्य, म्हणून परत एकदा सांगतोय, जिथं केंद्र प्रबळ असतं, देशात एकच गोष्ट असते,
जो तेरा है वो मेरा है ते झालं गैरसंघराज्यात्मक एकात्मिक वैशिष्ट्य. आणि जो बी लाना दो लाना असेल तर त्याला म्हणायचं संघराज्यीय वैशिष्ट्य. आणि काही स्टेटमेंट. आय होप तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल, कारण की बऱ्याच साऱ्या पोरांना यावर प्रॉब्लेम होतात. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा आणि आणखी कोणत्या टॉपिकची तुम्हाला डिमांड आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.